उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या दरेगावी सुट्टीवर आले आहेत. या दरम्यान सुट्टीवर आल्यानंतर आज सकाळीच त्यांनी दरेगावाच्या बरोबरच लगतचा जो परिसर आहे या ठिकाणचा पर्यटन विकास आराखड्याची बैठक जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या जे अधिकारी वर्ग आहे तो आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतर प्रामुख्यानं त्यांनी जो पश्चिम भागातला कोयना भाग आहे जलपर्यटन केंद्रासाठी प्रामुख्याने त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि या ठिकाणी जो जलपर्यटन आराखडा मागील वर्षामध्ये तयार करण्यात आला होता त्याच दृष्टीनं आता सध्या जे जिल्ह्यातील जे प्रशासनातील अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेऊन या ठिकाणी नेमकी काय काय उपाययोजना करावी लागणार आहे याविषयी त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्याचीच माहिती जी आहे ते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते घेणार आहेत. प्रामुख्यानं यामध्ये नवीन महाबळेश्वरचा प्रस्ताव असेल किंवा प्रतापगड संवर्धन च्या दृष्टीने जे काही केलेल्या उपाययोजना याची देखील ते माहिती घेणार असल्याची या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडून माहिती समजत आहे. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.